गोलंदाज घेऊ या ठिकाणी रितेश म्हात्रे. साई जिराड विरुद्ध जय मल्हार रेबाग. पहिला चेंडू बसून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बैठक शॉट ज्याला म्हटलं होतं. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही आणि तोपर्यंत मात्र पहिला चेंडू निर्धाव. पहिले षटक पॉवर प्लेचा आहे. 2 शक्तीच्या सर्कलच्या बाहेर, एक आहे मिड विकेटला, एक आहे वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ विरोशन ऑफ साईडला असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 7-8 पॉईंटचा रनअप आहे. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू पहा, फलंदाजांनी पाहिला, चेंडू सोडून दिला. त्याला असं वाटलं का चेंडू सोयर असेल, परंतु इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता इथे झाली. धावफलकात कोणताही बदल नाही. रितेश म्हात्रे गोलंदाज. मृणाल वर्सोलकर समोर आहे, एक आक्रमक फलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलात, पण पंच नाखुश. हात जमिनीत समांतर होते. सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखी एक योगदान. 1 धाव संघाला खातं उघडलं गेलं. या ठिकाणी जय मल्हार अलिबाग या संघाचं. साई जिराड संघाचा गोलंदाज, ज्याने मगाशी झेल सोडला होता पण नशिबाची साथ मिळाली. तोचा गोलंदाज या ठिकाणी पहा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. अर्थातच रितेश म्हात्रे. साई जिराड संघासाठी ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक सिली मिडॉन, त्याचबरोबर एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही प्रश्न असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा मृणाल वर्सोलकरचा प्रयत्न आणि या संपूर्ण सामन्याचा विचार केला तर 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले ते गोलंदाज आणि रितेश म्हात्रेने. चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. यानंतर पुढचा सामना अमित नाईक जी पुरस्कृत आद्य सप्लायर्स म्हात्रोळी आणि अन्वी 11 SP पॅकर्स बागदांडा. चला दोन्ही संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी नाणेफेक होईल. दरम्यान या ठिकाणी मात्र शॉर्ट टर्मच्या दिशेने खेळला चेंडू. 1 धावेचं इथे योगदान. 1 धाव मिळाली. धावफलकात धाव येतात 2. आद्य अमितजी नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स म्हात्रोळी आणि SP पॅकर्स बागदांडा यांच्यामध्ये पुढची लढत असेल. दोन्ही संघाने आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे अतिथी कक्षामध्ये. आणि त्याचबरोबर दोन्ही संघाने प्लेइंग 11 ची टीम लिस्ट द्यायची आहे. इथून कागद घेऊन जायचं आहे आणि लिस्ट बनवून द्यायची आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. रितेश म्हात्रे समोर मात्र फलंदाज मृणाल वर्सोलकर. तब्बल 5 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचे योगदान. काय गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजीला म्हणलं होतं. गोलंदाज रितेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 10 ते 12 रनचा रन तुम्ही पाहतायत. 5 शतक ऑफ साईडला, 4 ऑन साईडला ही रचना असताना बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि लॉंग ऑन म्हणून येतो एक सुंदर चौकार. 4 धावांचं योगदान. चौकाराने निश्चितच धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला मृणाल वर्सोलकर. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. पहिल्या षटकात 6 धावा धावफलकाला आल्यात आणि येणारी अर्थात 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. रितेश म्हात्रेचे षटक जे आपण सुरुवातीला पाहिलं 4 निर्धाव षटक गेले. 5व्या चेंडूवर 1 धावेचे योगदान दिलं. पण त्यानंतरचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा फेकला आणि मृणाल वर्सोलकरने चेंडूला सरळ लॉंगॉन क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. 4 धावांचं योगदान मिळालं. पहिल्या षटकाची सांगता धावफलकात धावा येतात 6 बिनबाद. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन साई जिराड संघाचा गोलंदाज प्रशांत म्हात्रे यावेळी नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असेल. पॉवर प्लेचे षटक समाप्त झालं. 3 षटकं ही अर्थात पूर्णपणे ओपन जिथे आपण पाहायला मिळतं. वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे आणि दरम्यान वळी आपण मैदानाकडे. कुलाबा किल्ला एंड करून नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रशांत म्हात्रे. क्रिकेटचे कुरुक्षेत्र चेंडूमध्ये युद्ध पाहत आहेत. आज 1 वाजून जवळपास 25 मिनिटं झालीत पण क्रिकेट रसिकांची गर्दी तुफान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण या मंडळीने खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम केलंय आणि उद्या रविवार, उद्या म्हणल्यानंतर आजच रविवार आहे कारण 1 वाजून 25 मिनिटं झाली. त्यामुळे या क्रिकेटचा खरा आनंद आपण या ठिकाणी पाहतात.
पहिला चेंडू यावी हवेतून खेळलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू येते, कोणती चूक करत नाही, लॉंगॉन क्षेत्रामध्ये झेल इथे घेतला गेला, क्षेत्ररक्षक ओमकार पाटील याच्यामध्ये चेंडू हातात विसवला आणि हा पहिला धक्का बसला. यावेळी मात्र साई झिराड संघाच्या विरोधात खेळणाऱ्या जय मल्हार अलिबाग संघाला पहिला फलंदाज मैदान बाद झाले. फलंदाज प्रणित वरसुलकर 0 धावसंख्येवर. खरं तर ती घटना घडली होती 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड, राजपुत्र इंग्लंडचे क्रिकेट खेळ होते, 0वर बाद झाले. आता डक म्हणजे मराठीमध्ये बदक, बदकाचं अंडे 0 आकाराचं असतं. वृत्तपत्रात ते लिखाण आलं की राजपुत्र बदकाच्या अंड्यावर बसून परतले आणि तेव्हापासून 0वर बाद होणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला डक आउट म्हणून संबोधलं जातं. बदकाच्या अंड्यावर बसून परतला तो फलंदाज या ठिकाणी प्रणित वरसलकर आणि नवीन फलंदाज वैभव कांबळी मैदानामध्ये. परवा मगाशी आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय ज्यांचं खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं, प्रीतमदादा म्हात्रे आले होते. त्यांनीच पाहिलं की केवढी मोठी क्रिकेट स्पर्धा, त्यांनी आजच्यात वर्णन केलं की केवळ पनवेलमध्येच आमच्याकडे क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात का, तर तसं नाही, तर अलिबागमध्ये देखील अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता, घोषित क्षेत्रात जाईल, 1 धावेचं योगदान मिळेल. 1 धावेचं योगदान मिळते ते वैभव कांबळीला. आपलं खातं उघडतं 1 धावेने, संघाची धावसंख्या 1 वाढते. आपल्या धावा येतात त्या 7. 1 गडी बाद. पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम भगत सर, थेरोंडा, शैलेश महाडिक सर, रामनाथ मोहम्मद बकवाल सर रेवदंड आणि संकेत डोळे सर वरसोली हे 4 पंचांच्या भूमिकेमध्ये. गुणरेखक धरणे गुरुजी थेरोंडा यांचं खूप चांगलं योगदान. दरम्यान मैदानाकडे यावेळी मात्र फ्रंट फुलचा चेंडूला फेकून दिलाय, पुलचा फटका येतोय, वाईडिश लॉंगॉन सीमारेच्या बरोबर येतोय, शानदार फटका, षटकार 6 धावा. सुंदर फटका, चेंडूची निवड केली कारण अकुटपा चेंडू होता, 1 पाऊल पुढे टाकलं ते फलंदाजांनी आणि षटकार आला वैभव कांबळीच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2 प्रशांत म्हात्रे गोलंदाज. वैभव कांबळीसाठी पुढचा चेंडू, धाबेकर धावा येऊन पोचल्या त्या 13. बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहत्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येणार, चेंडूची फेकी करतोय, 1 धाव आणखी धाबेकरवर. 14. खरं 13 आकडा हा शुभ आकडा असं म्हणलं जातं. 13व्या वर्षी क्रिकेट श्री महान देवता सचिन रमेश तेंडुलकर याने बेब्रान स्टेडियमवर मुंबई इथे कपिलदेव निकन्स यांचा झेल घेतला भारत विरुद्ध पाकिस्तान या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये. आणि कपिलदेव निकन्स यांचा झेल घेतला. पुढे 3 वर्ष त्यांनी वानखेडे टीमला बॉलबॉयचं काम केलं आणि तब्बल वयाची 40 वर्ष 22.5 वर्ष क्रिकेटसाठी दिले आणि 101 शतकांची त्यांनी नोंद केली आणि म्हणून त्यांना भारतीय सरकारने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे क्रिकेटमध्ये खरं तर कोणतेही काम कधी हीन दर्जाचं नसतं, कारण सचिनजी तेंडुलकर जर 3 वर्ष बॉलबॉयचं काम करू शकतात तर तुम्ही आम्ही काय, हा प्रश्नचिन्ह निश्चित आपण मनात घर करायला पाहिजे. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळताना खूप चांगलं योगदान तुम्हाला द्यायला पाहिजे. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. फुटस होता, फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू घेणार, चेंडूची फेकी करतोय, मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धावपकार मिळाली, 1 धावेचं आणखीन 1 योगदान. एकूण धावपकार धावा येतात त्या 15. आणि षटक क्रमांक 2 प्रशांत म्हात्रे ज्यांनी या षटकात फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केले. 2 षटकात 15 धावा. दोन षटक इथे समाप्त झाली. 7.50च्या सरीने 15 धावा धाबळकर आल्यात. बरोबर आहे, आवाज कुठे कमी. मैदानाकडे आपण वळूया. वैभव कांबळी खेळतोय एक षटकाच्या माध्यमातून 8 या धावसंख्येवर. मृणाल वरसुलकर ज्याने 8 चेंडूमध्ये 7 धावांचे योगदान दिले, यामध्ये 1 चौकार, 6 धावांचं योगदान दिलं. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज मंदार म्हात्रे. मंदार म्हात्रे आणि समोर मात्र मृणाल वरसुलकर.
चालू सामना तुम्ही पाहतात तो अर्थातच या ठिकाणी साई जिराड विरुद्ध जय मल्हार. हा चेंडू इथे मात्र पाहतात मिड विकेटला चेंडूला पूल केला आलेला एक दणदणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांचे योगदान. 6 धावा संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या धावपकात जाऊन पोहोचते 21 जबरदस्त फलंदाजी मृणाल वरसकरच्या माध्यमातून एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत तब्बल 12 धावांचं योगदान दिलंय. पुन्हा एकदा खेळण्याची तयार आहे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने मंदार म्हात्रे. मृणाल तयार फुलका चेंडू बॅटचा फेस उघडला चेंडूला फिरकावून दिलं लॉंगरला येतो एक सुंदर अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळेल. 6 धावा संघाला घेऊन जातात तब्बल 27 या धाबलकावर आणि 130वा षटकार हा मृणाल वरसुलकरच्या बॅटमधून. हा संपूर्ण लेखाजोगा धरणे गुरुजी प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार याची नोंद या ठिकाणी ते करतात आणि खरं तर हे चांगलं गुणलेखन त्यांच्यामधून पाहायला मिळालं. 27 धावा धाबलकर आल्यात. मृणाल वरसुलकर एक मोठा फलंदाज बॅक टू बॅक मारलेले 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी. कालच्या रजनीमध्ये हा संघ अर्थात प्रफुल्ल बानकर पुरस्कृत जयमला अलिबाग हा पात्र ठरला होता आणि तोच या ठिकाणी साई जिराड संघासमोर 2 हात करत असताना आणि दरम्यान आणखीन एक मोठा फटका पूल केला चेंडूला मिड विकेटला मृणाल वरसुलकरच्या बॅटमधून आणखीन एक दणदणीत आणि खणखणीत षटकार 6 धावा. 6 धावा आणि हा 7वा फलंदाज ठरतोय ज्याने सलग 3 षटकार मारले ते मृणाल वरसुलकर आणि प्रफुल्लजी वानकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकार मारल्याबद्दल मृणाल वरसुलकर यांना. धावपकात वाढ होते धावपकात धाव येतात 33. सलग 7वा खेळाडू ठरला ज्याने 3 षटकार मारले या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर मंदार म्हात्रे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान मिळालंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू डावखरा गोलंदाज आहे बॅकफुटवर गेलाय चेंडू घेण्याचा प्रयत्न केलाय स्वीपचा फटका इथे पाहायला मिळाला अर्थातच शॉर्ट फायनलिंगला 1 धावेचं योगदान. 34 धावा धाबलकावर. 34 पहिल्या षटकात 6 धावा दुसऱ्या षटकात 9 धावा पण या षटकात तब्बल आपण पाहिलं तर 19 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केला त्या मंदार म्हात्रेने. गोलंदाज मंदार म्हात्रे. मृणाल वरसुलकर हार्ड हिटर फलंदाज. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र चेंडूला पूल करायचा प्रयत्न केला चेंडू बराच वेळ हवेमध्ये शेतेशे चेंडूवर येतोय आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद असल्याचा आणि शेतेशक पाहायला मिळाला तो रितेश म्हात्रे ज्याने मागच्या सामन्यामध्ये झेल सोडला होता पण या ठिकाणी पुनरागमन केलं हा सुंदर झेल पकडला आणि फलंदाज हार्ड हिटर फलंदाज मृणाल वरसुलकरला मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर केलंय. 13 चेंडूमध्ये त्याने तब्बल 4 षटकांच्या माध्यमातून 25 धावांचं योगदान दिलं. तो फलंदाज मैदान परततो. एक मोठा धक्का बसला तो जय मल्हार अलिबाग संघाला आणि नवीन फलंदाज मैदानात जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मृणाल वरसुलकरसाठी. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश सारंग
नक्कीच काका, आपण बघितलं तर ज्या विकेटसाठी साई जिराड संघ मैदानात खेळत होता ती विकेट मात्र त्यांना मिळाली आहे. कारण ज्या फलंदाजाने कालच्या दिवसात अक्षय पाटील मोन्यासारख्या गोलंदाजाला सुद्धा नेस्तनाबूत करून सोडलं तो मृणाल वर्सोलकर मात्र बाद होतोय. नक्कीच 3 षटकार या षटकात नक्कीच खेचले, पण शेवट गोड केलाय तो गोलंदाज मंदार याने. कशा प्रकारे कमबॅक करणार, कारण की मैदानात अजूनही वैभव कांबळे उभा आहे. सो अलिबागचे 2 संघ बाहेर गेले, तिसरा आणि शेवटचा संघ अलिबागचा खेळतोय. सो मृणाल वर्सोलकर मात्र बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज राजू येतोय. कशा प्रकारे कमबॅक असेल. तर वळू आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश सारंग. चेंडू आपण पाहिला, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी स्वैर म्हणून इशारा केलाय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. धापलकात वाढ होते, धापलकात धाव येतात 35 आणि स्वैर चेंडू या स्पर्धेमधला 65वा या ठिकाणी फेकला गेला. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला चेंडू गुडलेग स्पॉटच्या जवळ चेंडू फेकला होता. उंची कमी केली, फलंदाजाला पूर्णपणे बेट केलं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची सांगता इथे झाली. 3 षटकांच्या समांतर 35 धावा धापलकावर येतात. त्या यावेळी मात्र जय मल्हार अलिबाग या संघाच्या शेवटचे षटक बाकी आहे. या षटकात गोलंदाज मंदार मात्रे याने 20 धावा खर्च केला. मागळे षटक पाहायला मिळेल ज्यामध्ये 3 सलग षटकार मारले गेले होते मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून. पण त्याचबरोबर एक महत्वाची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली मंदार म्हात्रे याने. अंतिम षटक असेल आणि प्रारंभ पाटील नवीन गोलंदाज अंतिम षटक फेकेल आणि समोर मात्र फलंदाज वैभव कांबळी जे षटकाच्या माध्यमातून खेळतो वैयक्तिक 8 ह्या धावसंख्येवर 35 धाव धापलकावर. अंतिम षटक गोलंदाज तयार. बारदाडीचं षटक क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलं तुम्ही पाहताय. समोर वैभव कांबळी 8 या धावसंख्येवर आहे. एक शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉइंट, त्याचबरोबर एक मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर इथे तैनात केलं गेलं. एक लॉंग ऑफ देखील तैनात आहे. फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, फायदा उचलू शकला नाही. चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षण चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव आणि धावपकड नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान इथे मिळतंय. 1 धाव वैभव कांबळीला, त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि धावपकड धावा येतात त्या 2 गडी बाद 36. कांबळे वैभव कांबळे हवेतून खेळलाय. मिडाफ क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येणार. चेंडूची पकड करतोय. चेंडू गोलीच्या दिशेने फेकला. आणखीन एक धावेचे योगदान 37. 2 गडी बाद धावपलका धावा आल्या त्या. यावेळी मात्र जय मल्हार अलिबाग या संघाच्या 2 फलंदाज गमावल्यानंतर आलेली धावसंख्या. प्रारंभ पाटील गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता होते. आपण पाहतात मधुर शेठ ठाकूर अर्थात पप्पा या नावाने समजले देव माणूस ज्यांना निश्चित आपण पाहायला मिळाले, ज्यांनी अनेकांना खूप चांगली मदत केली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे चषक 2024 दरम्यान पुन्हा एकदा गुडलिंग स्पॉटवर चेंडू. अरे इथे मध्ये चौटी दाखवण्याचा प्रयत्न पाहिजे. पंच काय दर्शवतात आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या रूपाने मैदान परततोय आणि अशा प्रकारे फलंदाज वैभव कांबळे याची मात्र खेळ इथे समाप्त होतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि यामध्ये मात्र वैभव कांबळे हा फलंदाज ज्याने 1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 9 धावांचे योगदान देऊन मैदानातून परततोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. बॅट्समनचं नाव सांगा. तन्वेश मोरे. तन्वेश पोरे. 12 विकेट कुठे गेलं त्यांचं. तन्वेश पोरे यावेळी हवेतून खेळलाय. 1 बाउन्स अर्थातच दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमापर गेला. पॉइंट मध्ये आलेला एक सुंदर चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 4 धावा मिळतात संघाला. 41 धावा दाबल आणि चौकार मारतोय तो फलंदाज यावेळी राजेश सारंग.
5 या वैयक्तिक धावसंख्या खेळत असताना अमित नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि एसपी पॅकर्स बागदांडा. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे, वेळ दौडू नका. आणि प्लेइंग 11ची यादी द्यायची आहे दोन्ही संघ नायकाने. पंचांचा हात जमिनीत समांतर, धावा येतात अवांतर, 1 धाव आणखीन धाबलकर, 42 धावा धाबलकावर. 3 फलंदाज गमावलेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना प्रफुल्ल बानकर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाच्या माध्यमातून धावा आल्यात त्या 42. गोलंदाज तयार. 7-8 बॉलांचा रनअप पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. धावण्यामध्ये या ठिकाणी काहीसा अडथळा. पंच दर्शवता चेंडू मृत चेंडू. प्रारंभ पाटील गोलंदाज आहे आणि समोर मात्र राजेश सारंग. 5 या वैयक्तिक धावसंख्या खेळताना 42 धावा धाबलकर आल्यात. शेवटचे षटक आहे आणि शेवटचा चेंडू, शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. यावी कार्पेटसाठी चेंडू खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेतीच्या चेंडू येतोय तो पण सहजगत्या चौकार येतोय. शेवट चांगला करतोय तो अर्थातच यावी राजेश सारंग. 4 धावांचं योगदान मिळतंय. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9. 2 चौकारच्या मध्ये खेळ सजवली आणि खेळाचं पहिले सत्र जेव्हा समाप्त होतोय तेव्हा धाबलकर धावा घेऊन पोहोचल्या त्या 46. प्रफुल्लजी बानकर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाच्या 46 धावा धाबलकावर. 3 फलंदाज गमावल्यानंतर 37 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय ते साई झिराड या संघासमोर. आणि यानंतर पुढची लढत आपण पाहणार आहोत अमितजी नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि एसपी पॅकर्स बागदांडा. चला दोन्ही संघांकडे युवकांशी संपर्क होता नाणेफेक करण्यासाठी. नक्कीच बागदांडा विरुद्ध मात्रोळी दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हो का? राजेश सारंग यांनी काल देखील चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज छोट्या खेळीमध्ये देखील राजेश सारंगने तब्बल 2 चौकार बनवून 9 धावांचं योगदान इथे दिलंय. शेवटचे षटक गोलंदाज प्रारंभ पाटीलचं, ज्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या गेल्या. आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रफुल्ल बानकर यांनी पुरस्कृत केलेल्या जय मल्हार अलिबाग या संघाची धावसंख्या धाबलकर येते 3 गडी बाद 46. 37 धावांचं लक्ष, प्रतिषटक 11.75च्या सरांनी धावसंख्या धाबलकर नोंदवायची आहे. बागदांडा विपक्ष मात्रोळी संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघ. आद्य सप्लायर्स मात्रोळी अमितजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ, तत्सोबत बागदांडा संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. अभिजित नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि एसपी पॅकर्स बागदांडा नाणेफेक यायचं आहे. हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. जर पहिला चेंडू पडला तर दोन्ही संघांना पेनलाइज केलं जाईल. 3 षटकांचा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर टीम मिटिंग संपवा प्लीज. विनंती आहे आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आहे. घड्याळाच्या वेळेकडे पहा. जवळपास 1:40 झालेले आहेत. आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. यानंतर भोपी श्रीधर भोपी पुरस्कृत गोटवडे आणि A1 अबू 11 अलिबाग अजूनही 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे हा सामना सोडून 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर 7.5 सामने अजूनही बाकी आहेत आणि त्यानंतर भव्य बक्षीस वितरण समारंभ. नक्कीच आपण पाहतोय एसपी पॅकर्स बागदांडा विपक्ष अमित नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स मात्रोळी. नाणेफेकीचा कौल होतोय. 4 षटकांचा सामना असेल. नवीन चेंडू दिले जातील. कोण बोलतोय? बागदांडा संघाचा कॉल असेल. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. नक्कीच आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिल्हा बागदांडा संघाने. बागदांडा संघ आपला निर्णय नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपण सरळ वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू काका. धन्यवाद. पार्थ घरत याचा आपण विचार केला तर हाशोरे गावाचा हा रहिवासी खेळाडू अर्थातच
काही दिवसापूर्वी त्यांनी परदेशामध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलं. हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून कुठे गेला होता हॉटेल मॅनेजमेंट कुठे गेला होता? मॉरिशस इथे याने अर्थात चांगलं योगदान इथे दिलं आणि पुन्हा एकदा भारतामध्ये परतलाय तो आमचा समालोचक पात खरत हा शिवरे गावाचा सुपुत्र. तर मैदानाकडे आपण वरूया. खेळाचं दुसरं सत्र सुरू होतोय. लक्ष आहे 37 धावांचं. साई जिराड या संघासमोर सलामी जोडी. मागच्या सामन्याचा सामनावीर कैवल्य पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये डावाची सुरुवात करतोय साई जिराड संघासाठी. आणि पहिले षटक गोलंदाज अजय पवार. जय मल्हार अलिबाग संघाचा हा गोलंदाज आहे ज्याने कालच्या रात्रीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. पाहूया तोच फॉर गोळीचा या ठिकाणी असेल का. पंचांचा इशारा येतो. सामना सुरू होतोय आणि कैवल्य पाटील समोर आहे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या षटकातला. यावेळी चेंडूला भिरकावलंय. अर्थातच शेतीशी चेंडूचा पाठलाग करतो. चेंडूवर पॉइंटला कव्हरला चेंडूवर येईपर्यंत पहिल्या चेंडू 2 धावाचे योगदान कैवल्य पाटीलच्या बॅटमधून. साई जिराड संघाचा खेळाडू ज्याने आतापर्यंत 2 सामने केले. दोन्ही सामन्यामध्ये कैवल्य पाटील यांनी खूप चांगले योगदान दिलं. एक तर ज्याला सामनावीचा मानकरी म्हणून पारितोषिक मिळालं तर दुसऱ्या सामन्यामध्ये समोर तयार आहे आणि गोलंदाज अजय पवार. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला काट केलाय. शॉर्ट टर्मच्या दिशेने 1 धावीचं घोषित क्षेत्रात 1 धावीचे योगदान. 3 धावा धावफलकावर. 37 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे केला जातोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. एक गली, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला असताना पंचांच्या उजवीकडून यावेळी मात्र बॅटच्या पडल्या चेंडूला घेतला. पण तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वायडिश लॉंग क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं तो पण 1 धावीचं योगदान. (47 टू विन). 37 धावांचं लक्ष समोर आहे आणि धावा धावपकडे आतापर्यंत आल्या त्या 4. आता मात्र समोर ओमकार पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केलाय. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणलाय. एक मिड ऑन तैनात केलं गेलंय. एक डीप मिड विकेट या ठिकाणी आपण पाहू शकता. लॉंग ऑनला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघाला. सोयीचा इशारा येतो पंचांचा. 1 धावेचं आणखीन योगदान इथे मिळेल. धावफलकात 1 वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 5. बिनबाद. नॉनस्ट्राईकला कैवल्य पाटील आहे. स्ट्राईकला ओमकार पाटील. पाटील बंधू या ठिकाणी साई जिराड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये एक चौटी धावण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वीच्या दिशेने चेंडूची फेकी केली होती मात्र तोपर्यंत सुरक्षित 1 धावेचे योगदान इथे मिळत आहेत ओमकार पाटीलला. आपलं खातं उघडतं 1 धावेने आणि 6 धावा धावफलकावर. बिनबाद 6. जय मल्हार संघाने 3 गडी बाद 46 धावा धावफलकावर नोंदवल्यात. अलिबागचा हा खेळाडू असलेला संघ दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र हुक करायचा होता. बॅट चेंडू संबंध चांगला नव्हता. कैवल्य पाटील याचा चेंडू गेला तर शॉर्ट थर्मॅनला घोषित क्षेत्रात पुन्हा एकदा 1 धाव. 7 धावा धावफलकावर. बिनबाद 7. चांगली सुरुवात आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे कारण लक्ष 37 धावांचं. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकातला हा चेंडू असेल. मला पण पाहिजे. दरम्यान 8 धावांचा रनअप पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने हवेतून खेळलाय
शेतीशी चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडूला अडवणार का, तो पण चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आणि आला इथे माझा एक सुंदर फटका चौकार. 3 शेतीशी चेंडूचा पाठलाग करत होते, त्यांच्या आवाक्यावर चेंडू थांबवणे आणि 4 धावा बोनस निश्चित मिळतील. ती या ठिकाणी साई झिराड संघाला. पहिले षटक समाजला धावा येतात त्या 11 आणि हा 50वा चौकार येतोय फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅटमधून, कवेले पाटीलच्या बॅटमधून. आता मात्र येणारी 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 36 धावांची, म्हणजे प्रति षटक 12ची गरज जी 11.75 होती ती थोडीशी वाढले या षटकाच्या माध्यमातून. आणि नवी षटक घेऊन गोलंदाज त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज सर्वेश भगत गोलंदाज आहे साई झिराड या संघाचा. इस काका आपण जर जय मल्हार संघाचा विचार केला तर एक यजमान संघ आहे, होम ग्राउंडवर खेळतोय. 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. क्वालिफायरच्या सामन्यात आपण पाहतोय कशा प्रकारे खेळ करणार, रणनीती पूर्णपणे चालू आहे. तर येस या ठिकाणी मात्र 37 धावांचा लक्षाचा पाठलाग साई झिराड या ठिकाणी करत असताना जय मल्हार अलिबागचा हा गोलंदाज सर्वेश भगत. एकही फलंदाज गमावला नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षकांची व्यवस्था इथे तैनात केली जाते, ती अर्थातच फलंदाज ओमकार पाटीलसाठी. स्ट्राईकला जो फलंदाज आहे खेळतो व्यक्तीत एका धावसंख्येवर शॉर्ट पॉईंट तैनात केलंय. एक अर्थातच शॉर्ट डीप पॉईंट, एक क्षेत्र शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. युवरेशन ऑफ साईडला पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. दरम्यान यावेळी 1 बाउंड चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे डिफेक्शन कव्हरला आलेला एक सुंदर फटका चौकार. 4 धावा ओमकार पाटीलच्या बॅटमधून 4 धावांचे योगदान. धापलकर वाढ होते, 15 धावा धापलकर आल्यात. 32 पाहिजे ना. 17 चेंडू 32 धावा. 17 चेंडू 32 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. अतिशय वेगाने चेंडू फेकला, परंतु डावे एष्टीच्या बाहेर चेंडू. सोयीचा इशारा पंचांचा येतोय. आणखीन एक धापलकात वाढ. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. अमितजी नाईक यांनी पुरस्कृत केला. वागेश्वर वागरण, सुमित ढेकळे आहे, अर्थातच पालघरचा हा खेळाडू आहे. सुरेश पाटील, शुभम जाधव, श्रेयस कदम आहे, निखिल पाटील, अक्षय पाटील, आदर्श पाटील, रूपम म्हात्रे, अलंकार पाटील, चिराग पाटील, निखिल धुमाळ आणि चेतन पाटील. यावेळी मात्र आपण पाहतात या चेंडूवर यावेळी आपण पाहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न घोषित क्षेत्रात 1 धावेचं आणखीन एक योगदान. तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत हा कुठला टीम आहे. SP पॅकर्स बागदंडा संघामध्ये निशान कडवे, शिरुविक, योगेश पेणकर आणि राजेश ढोबी हे खेळाडू आपल्याला पुढच्या सामन्यात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. धापलकर धावा येतात 17. महाडचा आहे की पण इथला आहे, पेंटचा आहे. तर जाऊया मैदानाकडे. 17 धावा धापलकर आल्यात. 30 धावांची अजूनही गरज. या ठिकाणी आकुटोबा चेंडू होता, हवेतून भिरकावून दिलाय. मिड विकेटला शेतीचे चेंडू येतो, कोणतीच चौकरत आहे, झेल, फलंदाज बाद. आणखीन एक मोठा धक्का. या ठिकाणी पहिला फलंदाज मैदानात गमावलाय ओमकार पाटीलच्या रूपाने. एकूण 6 धावसंख्येवर वैयक्तिक आणि 17 धावसंख्येवर पहिला फलंदाज मैदानात बाहेर. 30 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 30 धावा. निशान कडवे अर्थात मिळकतकरचा बाईकमॅन या ठिकाणी पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. अलिबागचा अर्थात पेझारीचा शिरोविक जो आखाती देशामध्ये ज्यांनी मजल मारली. त्यानंतर योगेश पवार, पेणचे रणजीपट्टू योगेश पवार हे देखील या सामन्यात पाहायला मिळतील.
आणि राजेश ढोबी असे एकापेक्षा सरस असे महाराष्ट्रातील खेळाडू तुम्हाला या पुढच्या सामन्यात पाहायला मिळतील. ते अर्थातच SV पॅकर्स बागदांडा या संघामध्ये. मला पण एक मला षटक आपण पाहिलं 11 धावांचे षटक या ठिकाणी पहिलं षटक अर्जुन पवारचं 11 धावा आणि या षटकामध्ये सर्वेश भगत आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केले. मैदानाकडे वळूया. प्रकाश योजना संजयजी राणे आणि सहकार्य आहे सागर पाटील, सागरदादा पाटील यांचं. तर ते देखील आमच्या समोर आले, त्यांचं स्वागत आहे. जाऊया आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये होते अजिंक्य वैती, झिराड संघाचा खेळाडू आहे. आणि गोलंदाज सर्वेश भगत, यशस्वी गोलंदाज. यावेळी चेंडूला उंच हवेतून खेळले, स्क्वेअर लेग मधून चेंडूला भिरकावून दिलाय, आलेला एक सुंदर फटका, षटकात 6 धावा. अजिंक्य वैतीने षटकाराने आपलं खाते उघडले, 6 धावांचे योगदान आणि धापलकात धावा वेगाने पुढे जात 23. 37 धावांच्या लक्षाचा पाठलाग साई झिराड करत असताना 23 धावा धापलकावर. आज खरं तर खेळपट्टी फलंदाजांना साथ करताना पाहायला मिळेल. काल गोलंदाजांना साथ देत होती. अजिंक्य वैती तयार, गोलंदाज सर्वेश भगत. यावी सरळ बॅटने खेळलाय, मिडॉनला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कोणती धावी येत नाहीये. निरवजोडी सांगता 23 धावा धापलकावर. आता मात्र समीकरण पाहणार आहोत. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. फुल टॉस, खराब गोलंदाजी, पण या ठिकाणी पाहतात मिड विकेटच्या पलीकडे आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटका, 6 धावा. अजिंक्य वैतीच्या बॅटमधून 6 धावा आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 6 धावा संघाची धावसंख्या धापलकात येते ती तब्बल 29. खराब गोलंदाजी, फुलटॉस चेंडू. आता मात्र या षटकाचा विचार केला तर सर्वेश भगतच्या या षटकात तब्बल 18 धावा इथे खर्च केल्या. पहिल्या षटकात 11 धावा, 29 धावा धापलकात आल्यात. आणि आता मात्र समीकरण बनेल येणारे 12 चेंडू आणि 18 धावा. 12-18. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. नाहीये, टीम मीटिंग घेऊ नका. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जर आपण दिलेल्या वेळेत षटक पूर्ण केलेले नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि नवीन गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार. 30 षटक घेऊन घेतोय प्रफुल्ल बानकर, पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाचा गोलंदाज सार्थक सरपाटील गोलंदाज आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 12 बॉल्स and 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12-18 समीकरण पाहायला मिळतंय. क्रिकेट विश्वामध्ये खरं तर बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं पराभूत होणारा संघ जिंकतो, जिंकणारा संघ पराभूत होतो. एक धावांनी हरणारे संघ अनेक आपण या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे पाहणार होतं पण या 12 चेंडूमध्ये 18 धावांचं खेळी ते साकारली जाणार का. वळूया मैदानाकडे. बॅकफुटवर जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. जमिनीला सरपळत चेंडू गेला, शॉर्ट मिड विकेटला शेतेश्वर चेंडूर येईपर्यंत 1 धाव आणखी धापलकर नोंदवली गेली ती कैवल्य पाटील यांच्या माध्यमातून. कैवल्य पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिलीत तर 10 धावा त्यांनी आतापर्यंत धापलकर नोंदवल्या. 30 धावा धापलकावर. 11-17. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी मात्र शॉर्ट कव्हरला घेतला गेलाय.
दरम्यान यावेळी मात्र कट केलं, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतात 1 धावेचं आणखीन योगदान मिळेल घोषित क्षेत्र शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव. समीकरण पुन्हा बदलते. 10 चेंडू आणि 16 धावा. 10-16. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी पंचांनी डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र सुंदर चेंडू. जेव्हा निर्धाव चेंडू जातो तेव्हा साई जिराड संघाचा 12वा खेळाडू माझ्यासोबत आहे. वय वर्ष 12 आणि 6वीत शिकणारा. नाव आहे दक्ष भोईर. याच्या हृदयाचे स्पंदन वाढतायत, कारण हे काय घडलं, या चेंडूवर धाव का आली नाही, हे त्याचं निश्चितच समीकरण इथे पाहायला मिळतंय. किती क्रिकेटमध्ये प्रेम आहे या 12व्या खेळाडूचं. खरं तर तो कोच आहे या संघाचा आणि यावेळी मात्र तो खुश असेल आणि चेंडू जातोय लॉंगॉन सीमाच्या पुढे आलेला एक शानदार षटकार. 6 धावा धापकर येतात. एकूण धापकर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 37 आणि समीकरण बनेर येणारे 8 चेंडू 10 धावा. सुंदर फटका अजिंक्य वैती. या संघाचे कोच आहे ते छोटा दोस्त आहे आमच्या 12 वर्षाचा 6वीत आहे. फुल टॉस आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये आलेला आणखीन एक शानदार षटकार. काय सांगशील या 2 षटकारांबद्दल? मी अतिशय खुश आहे, माझा संघ जिंकतोय. मी अतिशय खुश आहे, माझा संघ जिंकण्याचे मार्गावर आहे. ही ओळख आहे आमच्या कोचची साई जिराड संघाचा. काय बोला दक्ष भोईर. आता मात्र समीकरण बनेल येणारे 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4 धावा. नक्कीच काका, आपण बघितलं की मैदानात खेळतोय अजिंक्य वैते. यंदाच्या मोसमात अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज आहे. जी कुठेही स्पर्धा असू दे या खेळाडूने नक्कीच गाजवून सोडली आहे. आता मात्र जशा प्रकारे एका आणि हा विजयी फटका. विजयी फटका सलग 3 षटकार मारणारा हा खेळाडू ठरतोय. तो तब्बल 9वा खेळाडू 8वा खेळाडू ठरतोय आणि अशा प्रकारे हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय तो. यावेळी मात्र साई जिराड संघाने साई जिराड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि प्रफुल्ल बानकर पुरस्कृत जयमला अलिबाग संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. ही टीम कुठे जाते, ही टीम गेली कुठे आता? अंतिम 3 मध्ये ह्या संघ साई जिराड प्रवेश करतोय. कवेले पाटील यांचा हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर अजिंक्य वैती याने सलग मारलेले 3 षटकार.